नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्त्वाची उदाहरणे। हो मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेकडेवारी या प्रकरणावरील पोलीस भरतीमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारण्यात येतात अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून तुमची कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर होईल आणि तुमचा जास्तीत जास्त तुमची काय होईल, सराव होईल, प्रॅक्टिस होईल। तर चला मित्रांनो, उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला सुरू करण्याआधी तुम्ही ग्रीशा करिअर्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर बघा, पहिला प्रश्न तुम्हाला पिंपरी चिंचवड पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी, ठीक आहे, 10वीच्या वर्गात एक 10व्या वर्गाचा क्लास आहे, त्या 10व्या वर्गाच्या क्लासमध्ये किती मुले आहे? 120 मुले आहे। 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली, तर नापास झालेल्या मुलांची संख्या काढा। आता लक्षात घ्या, अतिशय सोपा प्रश्न आहे। तुम्हाला या प्रश्नाची अतिशय सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला। काय म्हटलं आहे की 65% काय झाली आहे? पास झाली आहे। मग 65% पास झाली असेल तर नापास किती झाली असेल रे मित्रा? 35%। येत आहे का लक्षात? अरे 100% आहे, 100%पैकी 65% जर पास झाली तर साहजिकच आहे 35% काय झाली आहे? नापास झाली आहे। मग 35% नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला काढायची आहे। 35% म्हणजेच काय? 35 भागिले 100, ठीक आहे। आपण 35%ला कसं लिहितो? 35%ला लिहितो 35 भागिले 100, बरोबर आहे। मग हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा। 12 गुणिले 35 करा, म्हणजे 12 पंच 60, 0 हातचेले 6, 12 त्रिक 36, 36 आणि 6 42, म्हणजे 420 भागिले 10, 420 भागिले 10 म्हणजेच 42, म्हणजेच 120 विद्यार्थ्यांपैकी नापास झालेले विद्यार्थी किती आहे? 42 आहे। आणि 42 म्हणजेच किती? पर्याय क्रमांक तिसरा। अतिशय सोपी आहे का नाही? काय म्हटलंय तुला? यालाच तुला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करते, पण ही डायरेक्ट मेथड आहे। जर तुला तुझ्या पद्धतीने जर सॉल्व्ह करायचं असेल तर बघ, काय म्हटलं आहे? 120 विद्यार्थी आहे, 120 विद्यार्थ्यांपैकी पास झालेले किती आहे? 65% आहे। 65% म्हणजेच किती? 65 भागिले 100, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल कर। 12 पंच 60, 0 हातच्याले 6, 12 सखम 72 आणि 6 78, म्हणजे 780 भागिले 10 म्हणजेच किती? 78। मग पास झालेले किती? 120 पैकी जर 78 पास झाले असेल तर नापास किती होईल? मग 120 पैकी 78 पास झाले तर नापास किती होईल? 42। नापास किती होईल? 42। मग तुला एक तर या पद्धतीने सॉल्व्ह कर किंवा मी जी पहिली पद्धत सांगितली आहे त्यानं सॉल्व्ह कर, पण ही जी मेथड आहे या मेथडला खूप वेळ लागेल। तुला सरळ सरळ काय म्हटलं मी, याची जर सोपी पद्धत जर पाहिजे असेल तर तुला सरळ सरळ काय करावं लागेल? 120 विद्यार्थी आहे आणि तुला नापास विद्यार्थी विचारलेले आहे। लक्षात ठेव, तुला परीक्षेमध्ये तुला प्रश्नामध्ये नापास विद्यार्थी विचारले आहे। नापास विद्यार्थी आहे तर तुला नापास विद्यार्थी किती टक्के आहे रे? 35% आहे। अरे साहजिकच आहे की 65% जर पास झाले असेल तर 35% काय आहे? नापास आहे। 35% म्हणजेच काय? 35 गुणिले 12 भागिले 10 म्हणजे किती? 42। 42 विद्यार्थी काय होईल? नापास होतील। पर्याय क्रमांक तिसरा। तर अशा प्रकारे हा होता आपला अत्यंत सोपा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न क्रमांक पहिला। प्रश्न क्रमांक दुसरा। आता हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर कारागृह पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। प्रश्न काय नीट बघ। एका शेअरचा भाव रुपये 1000 रुपये होता। एक शेअर आहे, एक काय आहे? शेअर आहे। त्या शेअरचा भाव आहे 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% काय दिली? दलाली दिली, तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? आता बघा, 1000वर दलाली किती दिली आहे?
0.1% दिली आहे. दलाली किती आहे रे मित्रा? 1000वर 0.1% काय दलाली, आणि 0.1% म्हणजेच काय भागिले 100. हे 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल करा. ठीक आहे. आता बघा आपल्याला याला जर बघा आता राहिले किती आपल्याकडे 10. मी तुम्हाला नंतर याची शॉर्ट पद्धत सुद्धा सांगणार आहे. 10 गुणिले 0.1 भागीला काही राहिलाय का? नाही राहिलाय, कारण की इथे 1 राहिलाय, नाही लिहिलं तरी चालेल. आता 10 गुणिले 0.1 आहे, याचा जर तुम्हाला काय करायचं आहे, पॉइंट दशांश चिन्ह हटवायचं आहे, तर तुम्हाला 1 भागेला काय लिहावं लागेल? 10 लिहावं लागेल. का? कारण की पॉइंट नंतर एक संख्या आहे. पॉइंट नंतर एक संख्या असेल तर 10, पॉइंट नंतर 2 संख्या असेल तर 100, पॉइंट नंतर 3 संख्या असेल तर 1000. हे लक्षात ठेव. 10 कॅन्सर, राहिला किती? 1. म्हणजेच 1000वर 1 रुपया काय द्यावं लागेल? दलाली द्यावं लागेल. 1000वर 1 रुपया दलाली, तर तुला मिळणारी रक्कम किती? साहजिकच आहे, 1000वर 1 रुपया दलाली दिली तर हाती किती राहील? 999 रुपये राहतील. पर्याय क्रमांक पहिला. येता का लक्षात? 1000 रुपये आहे, एक शेअर आहे, शेअर विकला, त्या शेअरवर 0.1% दलाली दिली तर हाती मिळणारी रक्कम किती? 999 रुपये. पर्याय क्रमांक पहिला. तर याला जर तुला शॉर्ट पद्धतीने सॉल्व्ह करायचं असेल तर बघ काय करायचं आहे. अतिशय सोपं आहे. बघ 1000 लिहिला, 1000चा शेअर आहे, त्याच्यावर 0. काय आहे? 1% दलाली आहे. मग इच्छा इथंच तुम्ही काय करायचं, हा पॉइंट हटवून टाकायचा. पॉइंट हटवला म्हणजे 10 आणि टक्के म्हणजे भागिले 100. 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, राहिला किती? 1 गुणिले 1 म्हणजे 1. 1 रुपया दलाली, 1 रुपया दलाली म्हणजेच 999 रुपये रक्कम हाती मिळेल. पर्याय क्रमांक पहिला. अशा प्रकारे मित्रा हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक तिसरा रत्नागिरी बॅट्समन 2021 मध्ये विचारण्यात आलेला. एका दुकानदाराने 10 वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू काय दिली? मोफत दिली, तर शेकडा किती टक्के सूट मिळाली किंवा किती टक्के सूट दिली? हा प्रश्न तुला विचारण्यात आलेला आहे. बघ आता काय करूया आपण एका वस्तूची किंमत समजा 10 रुपये आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे. एका वस्तूची किंमत, लक्ष दे फक्त, एका वस्तूची किंमत किती आहे? 10 रुपये आहे असं आपण गृहीत धरू. मग 10 वस्तूची 10 रुपयाच्या हिशोबाने किती झाले? 100 झाले. ठीक आहे. पण 10 रुपयात एक वस्तू काय दिली आहे? मोफत दिली आहे, म्हणजे 11 वस्तू विकल्या. मग किती झाले ते? 110 रुपये झाले. येतं का लक्षात? 10 रुपयाच्या हिशोबानं 10 वस्तूची किंमत 100 रुपये राहिली, पण 10 वस्तूवर एक वस्तू काय दिली आहे? मोफत दिली आहे, म्हणजे वस्तू किती झाल्या? 11. मग रेट किती आहे? 10. किती झाले? 110. मग मला एक सांग मित्रा, 110 रुपयाच्या किमतीवर 10% काय आहे किंवा 10 काय आहे? सूट आहे. तर 100 वर किती? म्हणजे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल कर. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 त्याच्यावर कॅन्सल केला आणि 100 गुणिले 10, किंवा मला एक सांग, आपण असं न लिहिता याला लिहूया, जर 110 रुपयाच्या किमतीवर एक वस्तू काय आहे? मोफत आहे. 110 रुपयाच्या किमतीवर एक वस्तू मोफत आहे, तर 100 वर किती? हा शून्याच्या सोबत कॅन्सल करा. 10 गुणिले 10 100 भागिले किती? 11. म्हणजे 100 भागिले 11 आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक दुसरा. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न रत्नागिरी बॅट्समन 2021च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि महत्वाचा देखील आहे. तर हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक चौथा, गोंदिया पोलीस 2021 मध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे. काय म्हणणं आहे बघ, 500चे 20% अधिक 280चे 30% वजा 400चे 10% बरोबर किती? बघ काय म्हणणं आहे, 500चे 20%, चे म्हटल्यानंतर गुणाकार, 500चे 20%, 20% म्हणजे 20 भागिले 100, अधिक त्याच्यानंतर काय दिलाय 280चे 30%, 30% म्हणजे 30 भागिले 100, वजा 400चे 10% म्हणजे 10 भागिले 100,
येत्या लक्षात? हा शून्याच्या सोबत कॅन्सल, हा शून्याच्या सोबत कॅन्सल, हा याच्यासोबत आणि हा याच्यासोबत, हा याच्यासोबत आणि हा कॅन्सल याच्यासोबत. येत्या लक्षात? त्यानंतर बघ काय म्हटलं आहे, 400चे हा शून्याच्या सोबत आणि हा इथे 40 येणार. आता बघ काय म्हणणं आहे, 50 दोन्ही 100 अधिक 28 त्रिक होतात 84 वजा 40 एक 40. 100 अधिक 84 म्हणजेच 184 वजा 40 म्हणजेच किती, 144. 144 याचं उत्तर येत आहे. 144 म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा. अतिशय सोपा प्रश्न. हा प्रश्न तुला गोंदिया पोलीस 2021च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 रत्नागिरी बॅट्समन 2021 मध्ये विचारण्यात आलेला. 72 या संख्येच्या किती टक्के 9 आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. 72 या संख्येच्या म्हटल्यानंतर गुणाकार किती टक्के, जे आपण गृहीत धरू x टक्के, बरोबर किती आहे, 9 आहे. ही झाली या उदाहरणाची मांडणी. याला तुला आता सॉल्व्ह करायचं आहे. बघ x टक्के म्हणजेच काय, x भागिले 100. मग x ची किंमत आपल्याला काढायची आहे. याचा आणि याचा होईल गुणाकार, 9 गुणिले 100 आणि हा 9 72 इकडे गुणेला आहे, तिकडे गेल्यावर काय जाईल, भागीला जाईल. 9 एक 9, 9 8 72, 9 8 72 आणि 100 ला जर आपण 8 ने भाग दिल्यास 8 एक 8, 2 उरले 0, 8 2 16, 4 उरले 0 दिला, पॉइंट दिला, 8 पंच 40, 12.5 उत्तर येत आहे. 12.5%. 12.5% म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला आपला असं याचं उत्तर येत आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न रत्नागिरी बॅट्समन 2021च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्वाचे उदाहरणे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची उदाहरणे आपण बघितली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.